नमस्कार मंडळी, खूप महिन्यांनी व्लॉग येतोय, तरीही तुम्ही आतुरतेनं हा व्लॉग पाहताय आणि वाट पाहत असता, त्यामुळे खरंच तुमचं मनापासून आभार। तर ही आहे आमची गणपती बाप्पाची मूर्ती 2024ची। शाडूची मूर्ती आहे, त्यामुळे छोटीशी आहे, कारण की विसर्जन करण्यास खूप सोपं पडतं। तसंच पहिल्या दिवशी मी बनवला होता मटर पनीर पुलाव आणि उकडीचे गुळाचे मोदक। गुळाचे मोदकच मला आवडतात आणि तेही स्पेशल गव्हाचे असतील तर खूपच छान। याचबरोबर वाईला आमच्याकडे अजून एक पद्धत आहे की पहिल्या दिवशी बाप्पाला धपाटेसुद्धा दाखवले जातात, जे मी यावर्षी बनवले नव्हते। त्यानंतर वेगवेगळ्या अँगलनी बाप्पाचे काही फोटोज काढले स्टेटससाठी आणि ते काढलेले फोटोसुद्धा मी इथे तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे। तर काढलेल्या फोटोंमध्ये आपल्याला डेकोरेशन जेवढं दिसतं तेवढं छानच वाटत असतं। ओव्हरऑल आपण सगळीकडे डेकोरेट करत नाही, तर इथे मी माझा आणि नितीशचा सुद्धा एक फोटो काढलेला होता। त्यानंतर नेक्स्ट डे बनवलेले होते मी एकदम हेल्दी असे बाप्पापुरतेच खजूर आणि ड्रायफ्रूट्सचे मोदक। तर हे सुद्धा मी फक्त 7 बनवलेले होते। नेक्स्ट त्याच्यानंतर होता तिसऱ्या दिवशी गाजराचा हलवा। तर हा गाजराचा हलवा नंतर मी बनवला होता सत्यनारायणासारखा प्रसाद। तर केळ घालून बनवलेला शिरा होता। त्यानंतर इथे बनवले होते मी बेसनाचे लाडू, ज्यांचा कलर डार्क आलेला आहे। त्याच्यानंतर मी बनवला होता चीला सकाळी बाप्पाला, कारण की आज बाप्पाचं विसर्जन होतं। मोदक बनवले होते, खिसणी सापडत नव्हती म्हणून मी खोबरे भाजून घेतले आणि डायरेक्ट मिक्सरला वाटले आणि इथे मी उकडीचे 21 मोदक बनवले होते। तसंच सकाळी हा नैवेद्य दाखवल्यानंतर संध्याकाळी आम्ही बाप्पाचं विसर्जन केलं आणि ते सुद्धा गॅलरीमध्ये केलं। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।